नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अध्यात्म या विषयाला वाहिलेल्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अर्थातच आपण सगळे देव, धर्म, अध्यात्म या विषयावर सातत्यानं चर्चा करत असतो, व्रत वैकल्य, उपवास करत असतो. मात्र हे सगळं करत असताना आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही, संकट ही वाढून येत असतात किंवा बऱ्याचदा आपण त्राग्यानं असंही म्हणतो, की देव आपली कसोटी पाहतो किंवा देव केला की जास्त खेळ मागे लागतो. अलीकडच्या काळामध्ये घरामध्ये घरामध्ये टीव्ही पोहोचलेल्या आहेत आणि त्या टीव्हीवर बुवा महाराज बसलेले असतात. तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगत असतात आणि मग आपण नकळतपणे त्यांच्या त्या पाशात अडकतो आणि ते जे सांगतात ते आपण करत बसतो आणि जो आपला अध्यात्माचा खरा मार्ग आहे किंवा देवाला, ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा जो काही खरा मार्ग आहे, तर तो मार्ग हे बुवा महाराज सांगत नसतात. यामध्ये बरेच जण असेही म्हणतात, की आपण आयुष्यामध्ये येऊन गुरु केला पाहिजे. गुरु नसेल, सद्गुरू नसेल, माऊली नसेल, बरेच आता सोशल मीडियावर गुरु, सद्गुरू, माऊली यांचा अगदी ऊत आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला जर गुरु नसेल, तर आपल्याला इच्छित, अपेक्षित फळ मिळत नाही, अशीही बऱ्याच जणांची धारणा आहे. मात्र मित्रांनो, आपला जो काही विचारांचा वारसा आहे किंवा आपला जो काही अध्यात्माचा, भक्तीचा जो काही वारसा आहे, तर तो मुळात संत विचाराचा वारसा आहे. संत विचाराचा मार्ग आहे. संतांनी आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना जो काही खरा मार्ग आहे, तो सांगितलेला आहे आणि ही जी संतांची परंपरा जी काय आहे, तर खूप जुनी परंपरा आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये अ, 700 वर्षापासून नामदेव महाराजापासून ही विचाराची धार आणखीन जास्त वेगाने प्रवाहित झालेली आहे. म्हणून म्हणताना आपण असं म्हणतो, की नामदेव रचिलासे पाया, तुका झालासे कळस आणि मग तुकाराम महाराजांनी जे तुम्हाला आम्हाला अध्यात्म, विज्ञान, ज्ञान सांगितलेलं आहे, तर त्या दृष्टीनं तुकाराम महाराजांनी खरं-खुरं तत्वज्ञान आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि हे सांगितलेलं असताना मग आपण बऱ्याचदा गावखेड्यामध्ये आपण वर्गण्या जमा करून सप्ताहाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करतो आणि हे सप्ताह करत असताना मग आपल्याच कष्टाचे, घामाचे पैसे कुठेतरी कीर्तनकार महाराजांना बिदागी म्हणून देत असतो. पण वास्तविक तुकाराम महाराजांनी अशा गोष्टींना प्रखर विरोध केलेला आहे, की "जेथे करावी कथा तिथे न करावे, थे सेवावे अन्न किंवा देती घेती नरका जाती." म्हणजे आजकाल जे काही बुवा महाराजांचं आहे, तर तिथे खूप मोठे बिदागी फिया घेण्याचं प्रस्थ अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे आणि मग देणारे आणि घेणारे हे दोघेही त्या गोष्टीसाठी सारखेच जबाबदार दोषी असतात, की स्वतः काही महाराज असे आहेत, की 21,000, 51,000, 2,00,000 पर्यंत फी घेतात आणि दुसऱ्याला परमार्थ करायला त्या कीर्तनाच्या, निरूपणाच्या माध्यमातून सांगत असतात. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं वाटत असेल, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो, की आपण गुरु केला पाहिजे, तर तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरू ही उपाधी दिलेली आहे, की संपूर्ण जगाचे ते गुरु आहेत आणि मग तुकाराम महाराजांना जर गुरु मानलं, कारण ते सगळ्या जगाचे गुरु आहेत आणि मग अशा स्थितीत त्यांना जर गुरु मानलं, तर कुठलाही गुरु करण्याची गरज नाही. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, "कलियुगी संत झाले फार, टिळा टोपी घालूनी हिंडोती दारोदार किंवा भगवेची श्वान राखेमध्ये बैसले." अशा अनेक प्रकारचे अभंग या भोंदू बुवा महाराजावर त्यांनी अतिशय आपल्या प्रखर शब्दामध्ये प्रहार केलेला आहे आणि मग तुकाराम महाराजांनी जे काही आपल्याला भक्तीचा जो काही खरा मार्ग सांगितलेला आहे, तर तो जे काही रंजले गांजले या माध्यमातून किंवा तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, की "वृक्षवेली आम्हा सोयरी वनचरे." तर तुकाराम महाराज आपल्याला ही या गोष्टी सोयीरपण कुठं जपायचं हे सांगत असताना, जीवन कसं जगायचं हे सांगत असताना, आपण जर अशा या बुवा महाराजांच्या किंवा टीव्हीवरच्या महाराजांच्या नादाला लागत असू, तर एक प्रकारे आपण पुण्य करायच्या ऐवजी आपल्या पदरामध्ये पापच पडते अप्रत्यक्षरित्या आणि मग त्याच्यातून आपल्यावरती जी काही संकटं ओढवतात, तर ती संकटं मग संपता संपत नाही. मग अशासाठी काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा आपल्याला जी काही संत विचारांची परंपरा आहे, तर त्या संत विचारांच्या परंपरेमध्ये नामदेव महाराज म्हणतात, की "तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, सखा विठ्ठल, सर्वा ठाई विठ्ठल." म्हणजे विठ्ठल हा एकेश्वरवाद हा संतांनी मानलेला आहे, की विठ्ठलाशिवाय कुठल्याही देवाला किंवा ईश्वराला त्यांनी मान्यता दिलेली नाही. तरीही आपल्याला या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा करा असं सांगितलं जातं. देवामध्ये
देव खरं तर हा मानायचा विषय नाही, तो समजून घेण्याचा विषय आहे. जे काही आपण गावखेड्यामध्ये महादेवाचं मंदिर असते आणि महादेव हा जर ईश्वर असेल, तर तो ईश्वर हा नश्वर असतो आणि मग महादेवाची भक्ती मार्ग कुठल्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, या गोष्टींची आपण आणखीन क्रमशः साखळी पद्धतीने माहिती घेणार आहोत, की जेणेकरून आपल्याकडून पूजा करत असताना किंवा कुठलंही अ, व्रत करत असताना त्यातून चुका होऊ नयेत, हा या चॅनलचा प्रमुख उद्देश आहे. आणि मग त्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्याला जी आपल्यामध्ये आहे, तर ती आत्मिक सुधारणा आपल्यामध्ये शारीरिक सुधारणा करावी लागेल आणि ही सुधारणा करत असताना मग जे काही तथागत गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग आम्हाला सांगितलेले आहेत, सम्यक वाचा, सम्यक दृष्टी किंवा जे मार्ग सांगितलेले आहेत, तेच पतंजलींनी सांगितलेले आहेत, की अष्टांग योग साधनेमध्ये जे चांगलं असेल तर त्याच्याकडे चांगलं म्हणून पाहणे, जे चुकीचं असेल तर त्याला चुकीचं म्हणून थांबवणे. आपले कर्मच आपल्याला फळ देत असते याची जाणीव सातत्यानं आपण ठेवली पाहिजे, की मी जे करतो त्याचा परिणाम माझ्यावर आणि माझ्या समाजावर होतो, माझ्या कुटुंबावर होतो. ही जाणीव ठेवणं म्हणजेच पाप आपल्या हातून टळतं आणि पुण्य त्याच्यातून आपोआप वाढतं आणि मग त्याचं जे काही इप्सित फळ असेल ते आपल्याला मिळत असतं. मग पुण्यकारी वाचा काय असली पाहिजे? तर सत्य, प्रेमळ, नम्रता, उपयुक्तता, राग न वाढवणारी. अ, जे काही पापाची कारणं आहेत, तर त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं, की खोटं बोलणं, चहाडी, चुगली, अपशब्द, दोषारोप, निंदा, नालिस्ती. बऱ्याचदा गावखेड्यामध्ये आपण असं पाहतो, की आमचा महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल, मंदिरामध्ये जातो आणि तिथून मग आपण तिथंच कुणाच्या तरी चहाड्या, चुगल्या मंदिरात बसल्या-बसल्या करत असतो. त्या ठिकाणी अ, एक प्रकारची ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेच्या ठिकाणी आपण जर असे कर्म करत असू, तर त्याचा आपल्याला प्रतिकूलच परिणाम समोर येतील. अ, मनाने आणि शरीराने, दृष्टीने या सगळ्या गोष्टीने आपण थोडंसं सात्विक झालं पाहिजे. जे मनाला शांत करेल ते पुण्य आणि जे मनाला अस्थिर करेल ते पाप आणि मग याचा सगळा चा विचार करत असताना आहार-विहार याचा प्रभाव सुद्धा तुमच्या आमच्या याच्यावर कर्मावर होत असतो. की जे जर तुम्ही मांसाहार करत असाल, तर त्या पद्धतीचे तुमचे विचार बसतील आणि मग जो आपल्याला अध्यात्मानं जो काही आहार सांगितलेला आहे, तर तो शुद्ध, सात्विक, पचायला सोपा असला पाहिजे. या पद्धतीचा आहार सांगितलेला आहे. आपण डोळ्यानं काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे, याचं सुद्धा आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे. आपला आहार शुद्ध असला पाहिजे. विहार सुद्धा आपला विहार म्हणजे वागणं, पाहणं, चालणं, बोलणं हे सात्विक असलं पाहिजे. वाणी सुशुद्ध असली पाहिजे. कर्म नैतिक असलं पाहिजे. इंद्रियावर निग्रह केला पाहिजे, जागरूक विवेक ठेवला पाहिजे, पुण्य केलं पाहिजे आणि याच्या उलट जे करत असतो आपण ते सर्व पाप असते आणि मग हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की कुठलाही भक्ती मार्ग अवलंबत असताना पहिल्यांदा आपण आपल्या मनावर, शरीरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण आपली जेवणाची, झोपण्याची जी काही सोपे मार्ग आहेत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत, की आपली वागण्याची पद्धत आपण ठरवली पाहिजे, की सकाळी आपला एक टाइम सूर्योदयापूर्वीचा निश्चित केला पाहिजे. मग 6 वाजता उठायचं, 5:30 ला उठायचं, 5 ला उठायचं. त्यावेळेला आपण उठलं पाहिजे. त्याच्यानंतर झोपायचा टाईम आपला एक निश्चित केला पाहिजे. आपण बऱ्याचदा सकाळी उशिरा उठतो, रात्री उशिरा झोपतो आणि मग उशिरा झोपत असताना मग याला निशाचराची म्हणजे रात्रीच्या चोराची संस्कृती असं म्हटलं जातं आणि ते योग्य नसतं. संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी शक्यतोवर केलं पाहिजे. एखाद्या वेळी अपदात्मक स्थितीमध्ये वेळ झाला तर चालतो, परंतु शक्यतोवर ते केलं पाहिजे. तर असो तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.